हा. सध्या महाराष्ट्रात एक प्रकरण खूप गाजते. बुलढाण्याचे आमदार MLA संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी हे प्रकाशक आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे, आणि पुस्तक प्रकाशित झाले 1988 साली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं नाहीये, शिवाजी कोण होता आहे त्यामुळे साहेबांनी वाद काढलेला आहे. म्हणजे अक्षरशः निरर्थक येतो. पुस्तक कधी प्रकाशित झालंय, त्यांचे जे लेखक होते त्यांची हत्या झाली, त्यांनाही जाऊन आता 10-12 वर्ष झालेले आहेत, आणि आता तुम्ही काढतायत. एक हा मुद्दा, हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट हा मला स्वतःला वाटतो, बट ठीक आहे. दुसरी गोष्ट, ह्या साहेबांनी कधी लायब्ररीमध्ये जाऊन ते पुस्तक वाचलंय का? मी स्वतः ते पुस्तक वाचलं आणि मी खरं सांगतो खूप सुंदर आहे. आणि जो व्यक्ती, ज्या व्यक्तीने ते लिहिले, ज्या व्यक्तीने ते प्रकाशित करायला लावलं, ठीक आहे, तो व्यक्ती हयात नाही, त्याची हत्या झालेली. त्याच्या विचारांना, त्याच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नव्हती म्हणून त्याची हत्या झालेली. आणि आता हे साहेब उठलेत आणि लढायला उभे राहिले, आणि लढताना काय केलं की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काहीतरी चुकीचं बोलून गेले. सो हे प्रकरण असं आहे की आत्तापर्यंत या साहेबांना माहिती नव्हतं की शिवाजी कोण होता हे असं पुस्तक आहे. वाचनाचा आणि त्यांचा काही संबंधच नाही ना, ते कशाला त्याच्यात जातील. MLA झालेत, बट वाचन हा प्रकार त्यांच्याकडे नाहीच आहे. त्यांची पत्नी मला असं वाटतं कोणत्या तरी कार्यक्रमाला गेली, कोणत्या लग्नाला गेले, आणि त्यांना हे पुस्तक दिलं गेलं, शिवाजी कोण होता. हे आले, यांनी बघितलं, यांनी सरळ जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना फोन केला आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि छत्रपती शिवरायांबद्दलही चुकीचं बोललं. जे छत्रपती शिवराय महिलांसाठी निनांत आदर ठेवत होते, महिलांच्या सन्मानासाठी लढत होते. अरे आता काय सांगणार यांना, खरंच हसायला येतं यांच्या, आणि कीव पण वाटते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईची उपमा देऊन तिला चोळी बांगडी जी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये केल्या जाते ती प्रथा करून तिला तिच्या घरी सुखरूप पाठवतात. त्यांच्यासाठी तुम्ही बोलतात आणि त्या प्रकाशकाच्या आईला आई बहिणीवरून शिव्या शिव्या देतात तुम्ही. वा, महान आहेत आपल्या महाराष्ट्रातले नेते पण, आणि काय बोलणार, म्हणजे अक्षरशः मला हसायला येते, मला वाईटही वाटतंय. आणि तुम्ही हेही बोलतात की पानसरांचे काय हाल झालेत, तुम्हाला काय माहिती नाहीत का? म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या माणसाला धमकी देतात की तुमचं आम्ही पानसरे करून टाकू. म्हणजे महाराष्ट्रात बोलणं हा गुन्हाच होऊन बसलेला आहे. तुम्ही बोलाल तर आम्ही तुमचं पानसरे करू, दाभोळकर करू, कलबुर्गी करू, है ना, किंवा गौरी लंकेश करू. म्हणजे जर काही बोलू तर तुम्ही आमची हत्या करणार. सर्वात पहिला MLA साहेबांना माझी एवढीच विनंती आहे, वेळ काढा, ते वाचा, खरंच खूप सुंदर पुस्तक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी लढायला किंवा ज्या महान माणसाबद्दल बोलतायत त्यांचा इतिहास तर वाचा पहिलं. तुम्ही मराठा आहेत का तुम्ही दुसरे कोणी आहेत, त्या माणसाला विचारता तुम्ही ब्राह्मण आहे, काय फरक पडतोय? साहेब तुम्ही वाचा पुस्तक. तुम्हाला शीर्षकाबद्दल जर वाईट वाटतंय तर मग मला असं वाटतं तुम्ही लय उशिरा बघितलं. हे 1988ला पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काय बोलणार, म्हणजे हसण्यासारखी परिस्थिती आणून ठेवली महाराष्ट्रामध्ये.